हॅलो. माईक चेक 1 2 3 4. हॅलो. माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज देवाच्या कृपेने अल्कोहोलिक्स अशा कार्यक्रमाच्या मदतीने दारू प्यालेलो नाही आहे. आजची तारीख आहे 28 जुलै 2025 आणि आजचा विषय आहे एअरबीएनबी म्हणजे काय आणि इथलं साईट सीइंग कसं असतं. जे मी करतोय आत्ता, माझ्या दृष्टीने हे वेगळं आहे. 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली, 29व्या वर्षी एचा निरोप मिळाला, 4 मीटिंग केल्या, पुन्हा दारू प्यालो, पुन्हा अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये यायला सुरुवात केली. आता 35 वर्ष झाली दारूपासून दूर आहे. वय वर्ष 65. मुलगी आहे इथे इंग्लंडमध्ये नोकरी करण्यासाठी आणि होऊ घातलेले जावई पण इथेच आहेत आणि ते उद्या रजिस्टर लग्न करणार आहेत. त्यानिमित्ताने इथे आलेलो आहोत आणि आज त्याचे सगळे नातेवाईकांना घेऊन, आम्हाला दोघांना घेऊन ते साईट सीइंगला आलेले आहेत. तर पहिला विषय आहे एअरबीएनबी म्हणजे काय. तर आपल्याकडे भारतामध्ये हॉटेल असतात राहण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे तुझं काय रेट ठरलेलं असेल तिकडे जायचं आणि त्यांच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी स्वतःचं रेस्टॉरंट असतं, काही ठिकाणी नसतं, जे काय असेल त्याप्रमाणे. त्यामुळे एक असतं हॉटेल. दुसरा हल्ली जो नवीन प्रकार झालेला आहे तो होमस्टे. विशेषतः तुम्ही जर कोकणात किंवा केरळात गेलेला असलात तर तुम्हाला होमस्टे नावाचा प्रकार माहीत असेल, की लोक तिथं राहतात आणि त्यांच्या घरात आपण मुंबईत ज्याला पेईंग गेस्ट म्हणतो तसा प्रकार असतो. 2-3 दिवस त्यांच्याकडे राहायचं, त्यांचे काय ठरलेले चार्जेस असतील ते द्यायचे आणि ते आपण सांगाल ते किंवा ते देतील ते खायला घालतील आणि त्याप्रमाणे तिथे राहायचं आणि आराम करायचा, मजा करायची. आजूबाजूला कुठे फिरायचं असेल तर फिरायचं. हा दुसरा प्रकार. आता एअरबीएनबी म्हणजे भारतामध्ये जे लोक फिरतात. आता आपल्यामध्ये काही तरुण मंडळी पण आहेत. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये हल्ली 14व्या वर्षी 15व्या वर्षी आलेली पोरं पण आहेत. त्यामुळे ती जेव्हा 20-25 वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या मागे आमच्यासारखं पाठीवरती दारुडेपणाचं ओझं फारसं नसतं आणि ते नॉर्मल माणसासारखं जगायचा प्रयत्न करतात आणि सगळंच त्यांचं नॉर्मल असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना एअरबीएनबी म्हणजे काय माहीत नाही. एअरबीएनबी नावाचं ॲपही असेल. आता मी काय केलं, मी 15 जुलैला सकाळी 9:30 वाजता मुंबई विमानतळावरती ब्रिटिश एअरवेजचं विमान पकडलं आणि दुपारी 3 वाजता लंडनला उतरलो. लंडनला सगळे इमिग्रेशन सोपस्कार सगळे झाले आणि मग लंडनच्या हिथ्रू एअरपोर्टच्या बाहेर आलो. मग तिकडे एक बस पकडून दुसऱ्या आणखी सेंट्रल बस स्टेशन म्हणून आहे तिथे गेलो. त्याचं वर्णन मी केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. मग दुसरी बस पकडली आणि 3 तासांनी काय 100-125 मैलावर म्हणतात बरं का, इकडे किलोमीटर नाही म्हणत, मैलावरती म्हणतात आणि ते 100 किलोमीटर मैलावरती मी जवळजवळ मुलीच्या ठिकाणी एक्झिटर म्हणजे त्याला काय म्हणतात, नॉर्थ वेस्ट, इंग्लंडचा नॉर्थ वेस्ट भाग आहे, तिथे आम्ही आलो. मग मुलगी भेटली. मग 15 जुलैपासून मुलीकडे राहतोय. आता तिने काय केलेलं आहे, त्या जावयाचे आमचे आई वडील जे जर्मनीला राहतात, जावई आमचं जर्मन आहे, त्याच्यामुळे ते जर्मनीहून आई वडील आणि त्यांच्याकडे गॉड पेरेंट्स नावाचा कॉन्सेप्ट असतो. म्हणजे दुसरे पण एक पेरेंट्स असतात. त्यामुळे त्या मुलाचे गॉड पेरेंट्स असे 2-2 4 म्हणजे हे 2 म्हाताऱ्या जोड्या, 2 जोड्या म्हाताऱ्यांच्या. एकाचं वय 82 आणि एकाचं वय 72. असे हे 4 नवरा बायको विमानाने जर्मनीहून आले आणि शिवाय त्याची बहिणीचा नवरा आणि बहिणीची मुलगी असे 2.5 लोक आले. म्हणजे 4 आणि 2.5 6.5, बरोबर आहे. आणि शिवाय गायत्रीची एक मैत्रीण आली फ्रान्सवरनं आणि आम्ही 4 जणं असे मिळून 11.5 माणसं आम्ही एअरबीएनबीमध्ये राहतोय. आता एअरबीएनबी म्हणजे काय, तर त्या एक्झिटर गावापासून एक 50 मैलावरती अर्धा पाऊण तासाच्या अंतर. कारण इथे रस्ते स्वच्छ, रस्ते चकाचक, खड्डे बिड्डे कुछ नाटकीच नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगायला विसरलो होतो की रस्ते चकाचक, वाहतूक व्यवस्था यांची जरी हे जरी नसली, पब्लिक वाहतूक व्यवस्था नसली तरी सगळ्यांकडे स्वतःच्या गाड्या असतात. त्यामुळे तो काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे गाड्यांमध्ये बसून सगळे फिरतात. मग आम्ही एक्झिटरपासून 50 मैलावरती एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती
एक बॅम्प्टन नावाचं गाव आहे, BAMPTON. त्या बॅम्प्टन गावापासून आणखी 10 मैलावरती आम्ही एक Airbnb घेतलं, ज्याच्यामध्ये पहिला मजला आणि ग्राउंड फ्लोअर असं आहे आणि सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत. ह्याच्यापूर्वी मी Airbnbमध्ये राहिलो म्हणजे मुलीने आमच्या 2022च्या व्हिजिटमध्ये फ्रान्सला गेलेलं असताना नीस नावाचं शहर आहे. त्या नीस नावाच्या शहरामध्ये पहिल्यांदा मी Airbnb नावाचा प्रकारामध्ये पाहिला. मी आणि बायको दोघंच. पोरीनं सांगितलं, "काय तुम्हाला सगळं येतं, जा पळा." तुमचं तिकीट काढून दिलं आणि जा म्हणाले, "हे पैसे घ्या, हे कार्ड घ्या आणि तिकडे जाऊन राहा तिथे." आम्ही Airbnb बुक केलेलं आहे. त्याच्यामुळे तिकडला आमच्याकडे अनुभव होताच. त्यामुळे इथला अनुभव पण आम्हाला आता काही वेगळं वाटलं नाही. पण आता ह्याच्यात गंमत अशी आहे, की 7-8 खोल्यांचं ते घर आहे बरं का. प्रत्येक खोलीमध्ये डबल बेडरूम, अटॅच संडास बाथरूम, काही ठिकाणी कॉमन 2-4 खोल्या मिळून आणि खाली स्वयंपाक करायला सगळं साहित्य आहे. म्हणजे बेक करण्यासाठी ते आहे, ओव्हन आहे, बार्बेक्यू बाहेर आहे, स्विमिंग पूल छोटासा आहे, टेबल टेनिस खेळायला आहे, बाहेर बसायला खुर्च्या, सोफे-बिफे सगळं आहे आणि मोठी ती एक दुमजली प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण, ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअर अशी ती प्रॉपर्टी, याला प्रॉपर्टी म्हणायचं असतं बरं का. आपल्याकडे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता ह्या अर्थाने असं नाही. ते घर जे असतं त्याला प्रॉपर्टी म्हटलं जातं. अशी ती प्रॉपर्टी आहे आणि त्याला म्हणायचं Airbnb. मग ते मुलीने बुक केलेलं आहे काय 2-4 महिने आधी शोध केला, 5-6 खोल्या कुठे असतील. कारण आई-वडील जर्मनीहून आले, मग बहीण ॲम्स्टरडॅमहून आली, मैत्रीण फ्रान्समधनं आली, आम्ही 4 जण एक्झिटरमधनं आला. असं ठिकठिकाणावर माणसं जमा. जवळचं एअरपोर्ट ब्रिस्टॉल नावाचं एअरपोर्ट आणि एक्झिटर नावाचं एअरपोर्ट अशा ठिकाणावर मंडळी आली आणि मग आता आम्ही 11:30 माणसं त्या Airbnbमध्ये राहतो. कार्यक्रम काय? सकाळी उठताना आम्ही 5 वाजल्यापासून उठून बसतो. आम्हाला लवकर झोप लागते आणि 5 वाजल्यापासून उठून बसतो. त्यामुळे मी 5 वाजता उठून अ, योगसाधना करणे, त्याच्यानंतर शवासन करणे, त्याच्यानंतर विपश्यना करणे, त्याच्यानंतर योगनिद्रा करणे, त्याच्यानंतर इथे जेव्हा सकाळचे 5 वाजलेले असतात, तेव्हा भारतातले 9:30 वाजलेले असतात. त्याच्यामुळे ऑनलाईन पेपर वाचणे, त्याच्यानंतर बातम्या बघणे. आता आज 28 जुलै आहे. त्याच्यामुळे आज भारतामध्ये आपल्या लोकसभेमध्ये ह्याच्यावरती ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे राजनाथ सिंग बोलतायत ते मी ऐकलं. सकाळी 11 वाजता 12 वाजता दुपारी लोकसभेमध्ये सुरू झालं. ते इथे ऐकलं. तर असं सगळं सकाळी मग अवकाश 8 वाजता माणसं उठतात. बाया-बापड्या ज्या आहेत ते स्वयंपाकाला लगेच लागतात. आमच्या इथं ह्यांच्याकडे बाईने स्वयंपाक करा आणि पुरुषांनी पेपर वाचायचा असली पद्धत नाही बरं का. त्यांच्याकडे पुरुषांनी पण भांडी घासायची, पुरुषांनी पण स्वयंपाकाला मदत करायची, कापून द्यायचं, चिरून द्यायचं आणि इकडे बायका असं नाही म्हणत, तुला काय धड जमत नाही, तू माझं काम वाढून ठेवतो, चल तिकडे हो." असं नाही म्हणत. ते म्हणतात, "हे कर, ते कर." त्याच्यामुळे आमचं जावई करत होता, जावईचा बाप करत होता, हे गॉड पेरेंट्सवाले जे आहेत ते करत होते. सगळेजण काम करतात म्हणजे आणि त्यांच्याकडे नाश्ता सकाळचा आपल्याकडे कसं आहे, कांदा पोहे खाल्ले की झालं काम. शिरा केला की झालं काम, चहा कॉफी प्यायलं की झालं काम. तर त्यांच्याकडे तसं नाही. आता त्यांच्याकडे काय काय होतं, टेबलवरती 12 जणांचं टेबल, बरोबर आहे. सगळेजण व्यवस्थित बसले होते. प्रत्येकाला एक डिश, एक चमचा, एक काटा, एक सुरी, एक पाणी प्यायला ग्लास, मध्ये पाणी प्यायला भरायचं आणखी एक मोठं डबडं, काचेचं भांडं. त्याच्यानंतर 4 प्रकारचे पाव होते, वेगवेगळ्या प्रकारचे पाव. आम्हाला आपला चौकोनी आवडतो म्हणून तो चौकोनी एक पाव आणला होता आणि ते एक महिला मंडळींपैकी एक जणीने ते सगळे टोस्ट केले. त्या टोस्टरमध्ये घालायचे, ते तापवायचे, गरम करायचे, कडक करायचे. ते एकीने ते केलं. ते 4-5 प्रकारचे पाव होते. 2-3 प्रकारचं चीज होतं. 2-3 प्रकारचं पनीर नाही, काय म्हणतो आपण त्याला, बटर होतं. त्याच्यानंतर कॉफीचा एक उकळता आणून ठेवलं होतं, काळी कॉफी ती मशीनमधनं बनवून. त्याच्यानंतर शाकाहारीमध्ये माझ्यासाठी ब्रेडला लावण्यासाठी, माझ्यासाठी सगळ्यांसाठीच ब्रेडला लावण्यासाठी एक मधाची बाटली होती आणि एक स्ट्रॉबेरी नाही, आणखी एक कुठल्यातरी फळाचं गोड जॅम होता. त्याच्यानंतर आणखी काय बरं होतं, नॉनव्हेजमध्ये ते मग काय ह्याचे मटणाचे तुकडे, मांसाचे तुकडे, काय काय ते असतं बाबा, ते काय मला कळलं नाही. त्याच्यानंतर अंड्याचं ऑमलेट केलं होतं. त्या ऑमलेटमध्ये त्यांनी दूध पण घातलं होतं. ऑमलेट काय त्यांचीच पद्धत आहे, भगवंत जाणे, पण ते सगळं घातलं होतं.
त्यावेळी सगळा नाश्ता केला. नाश्ता करून मग सगळी मंडळी निघाली आणि आत्ता इथे दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, म्हणजे भारतातले 6 वाजले 4.5 तासानंतर. आणि आम्ही एका डोंगराच्या बाजूला, मी आणि दुसरा एक म्हातारा, आम्ही शॉर्टकट मारून इकडे उतरून रस्त्यावरती आलो, कारण लाँग कटने जाऊन त्या कारमध्ये बसायला खूप लांब आहे. आणि ही बाकीची मंडळी सगळी डोंगरावर गेले. 2 डोंगर आहेत समोरासमोर. एका डोंगरावर आम्ही हौशेने चढून फोटो बिटो काढून घेऊ दे सगळे. आता दुसऱ्या डोंगरावरती आलेलो आहे, तर तिथे काय आपली हिंमत नाही. त्यामुळे बाकी सगळी मंडळी गेली आहेत. आम्ही 2 सोडून. आणि त्याची आई ती गेली. मी म्हणाले, ती म्हणाली माझ्या कानात वारा लागतो, मला वारा सहन होत नाही, अमुक आहे तमुक आहे. तर ती कारकडे चालत गेली. म्हणजे एवढ्या लांब कोण चालणार. आम्ही आपल्या इथे येऊन बसलो. आता बाकीचे लोक येतील तेव्हा येतील. आणि काल आम्ही आता मग इथे आले की 3 गाड्या आहेत. एक गाडी स्वतःची त्याची आहे आणि 2 गाड्या त्यांनी भाड्याने मागवलेल्या आहेत. आणि तुमच्या ड्रायव्हरने तिथे येऊन गाडी घेऊन जायची किंवा तिथे गाडी पोहोचली असती. ही बहीण आली, तिला एअरपोर्टवरती गाडी ती मिळाली. मग त्या एअरपोर्टवरती मिळालेल्या गाडीने ती, तिचं नवरा आणि पोरगी आले. आणि हे उरलेले जे होते ह्याचे वडील, त्यांनी एक्झिटर गावामध्ये जाऊन मग 50 किलोमीटर 50 मैलावरती ते जाऊन गाडी घेतली आणि ते इथे आले. त्या 3 गाड्या आहेत. 3 गाड्यामध्ये 12 माणसं बसलेली आहेत. आणि रस्ते चकाचक, स्वच्छता. गाडी 80 मैल तासी या स्पीडने धावते. 5 मैल म्हणजे 8 किलोमीटर, म्हणजे जो 1.5 झालं. 80 मैल म्हणजे 120 किलोमीटरच्या स्पीडने गाडी धावते. असं चाललेलं आहे. काल आम्ही गेलो होतो, ते इथे एक नॅशनल पार्क आहे. म्हणजे नॅशनल पार्क म्हणजे जंगल. जंगलात गेलो आम्ही तिथे. तिथे एक झरा वाहत होता. त्या झराच्या बाजूला बसलो. मग मला सुरसुरी आली. मी बूट सॉक्स काढून पाय बी वर करून तिथे जाऊन पाण्यात पाय घालून बसलो दगडावरती छानपैकी. बाकीच्यांना हे अपूर्व होतं. आणि मी आवलीच आहे ना तसा. म्हणजे दारू पिताना सुद्धा मी माथेरानला वंट्री हिल आहे, त्याच्यावर कोणी जात नाही, मी जाऊन दाखवतो. लोक म्हणाले माझे मित्र, अरे बडव्या तू टाईट आहेस, तू कुठे चाललास. नाही मी जाऊन दाखवतो. आणि मी ते काय जे पितानाचे जे होते स्वभाव ते जात नाहीत. त्याच्यामुळे अवलीगिरी किंवा BW ज्याला म्हणतो नंबर 1 बनणे का. मग ते कशामध्ये नंबर 1, ते येण्याचा प्रकार आहे आपला. BW बिचारा बुमरँग बनवण्यामध्ये नंबर 1, किंवा आणखी कुठलं म्युझिकल वाद्य वाजवण्यामध्ये नंबर 1, कुठल्या खेळामध्ये नंबर 1, असं सगळं व्हायचं. आम्ही भलतंच काहीतरी नंबर 1ची संकल्पना घेऊन. त्याच्यामुळे त्या एकटाच मी पाण्यामध्ये जाऊन बसलो. बाकीचे काय ना म्हाताऱ्यामध्ये काय हिंमत, 65व्या वर्षी. अरे म्हटलं हिंमत कसलेली आगाऊगिरी आहे, गाढवपण आहे हा. पण ते सगळी माणसं होती, बायको पण होती, मुलगी पण होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यामुळे ते गेले तिकडे. सगळेजण आम्ही पाण्यात बसलेलो होतो. काही प्रॉब्लेम नाही आला, व्यवस्थित झालं सगळं. त्याच्यानंतर तिथे एक टॉल ट्रीज नावाचं एक काहीतरी त्यांनी जवळ बनवून ठेवलं होतं. पण आणखी 50 किलोमीटर, इंटरनेटला रेंज नाही. मग ते जावयाने सगळं बघून ठेवलं होतं. सगळं त्याप्रमाणे त्यांनी केलं. मग ते उंचच्या उंच झाडं, म्हणजे आपल्याकडे काश्मीरमध्ये आहेत ना जशी झाडं, त्याच्यापेक्षा उंच झाडं. आणि एक 100-200 आजूबाजूला झाडं होती. ते काय बरं तिथं काय पाटी नाही. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, काय पाटीबिटी काही नाही. फक्त 2 पाट्या लावल्या होत्या. इथे सुरू होतं, इथे संपतं, इथे काळजी घ्या, एवढ्या 2-4 प्रकारच्या पाट्या होत्या फक्त. ते बघितलं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा संध्याकाळी परत आलो, तेव्हा एक दिवस, म्हणजे हे 3 दिवस झाले फिरतोय आता आम्ही. मला वाटतं शनिवारी शुक्रवारात निघालो. शनिवारी ते गाडी घेऊन आले. ते रविवार, सोमवार, आजचा सोमवार आहे ना, हां 3रा दिवस आजचा, बरोबर आहे. मग एक दिवस संध्याकाळी बार्बेक्यू प्रकार. बार्बेक्यू म्हणजे आपल्याकडे आगीवरती भाजणे ज्याला म्हणतात तसं. मग एका ठिकाणी इथे भाजायला गॅस लावलेला आहे आणि ते मोठे शेगडे आहेत. म्हणजे त्याच्यावरती आपल्याकडे मसाला डोशावाल्याची असते तशी. आणि त्याच्यावरती मग वांग्याचे काप, त्याच्यानंतर काकडीचे काप, त्याच्यानंतर ते आपल्याकडे रस्त्यावर मिळतं ना, काडीला लावलेलं असतं बघा, ते मटण बिटण असतं, तसं शाकाहारी पण असतं. पनीरचे तुकडे, त्याच्यानंतर टोमॅटोचे तुकडे, त्याच्यानंतर कांद्याचे तुकडे, त्याच्यानंतर सिमला मिरचीचे तुकडे, ते कसल्या तरी पिठामध्ये काहीतरी बुडवलेले, काय पनीर लावलेलं, त्याला मीठ मसाला लावलेलं आणि ते काडीत घातलेलं. त्यामुळे त्या काड्या अशा तापलेल्या. आपल्या बार्बेक्यू नेशन वगैरे मुंबईमध्ये आहेत. ते तिथे 1-2-4 वेळा मी पोरीबरोबर गेलेलो आहे. आणि ते अशा काड्या शेकून गरम ह्याच्यावरती आणतात ते. मग मांसाचे तुकडे वगैरे सगळं काय त्यांनी जेवढं शाकाहारी होतं, मांसाहारी होतं, ते सगळं आणलं. आणि मग त्याच्याबरोबर सॅलड. मी यांच्याकडे सॅलड म्हणजे पानं असतात. ते मी मुंबईत प्रयोग करून बघितले. KC कॉलेजच्या बाजूला ते एक स्टार मॉल म्हणून आहे, तिथनं मी ती पानं आणायचो.
आणि ते हा करतो तसं मी करायचं, पोरगी करते तसं करायचा प्रयत्न केला. ते काय मला जमलं नाही. त्याच्यामध्ये काहीतरी ते हे टाकतात, काय व्हिनेगर टाकतात आणि कुठलं ऑलिव्ह ऑइल टाकतात, मीठ टाकतात, आणखी कशा-कशाची पेस्ट वगैरे टाकतात. तर ते असं एक घमेलभर सॅलड केलेलं असतं. ते सॅलड खायचं असतं. बाकी आनंदाने सगळेजण आजूबाजूला गप्पा मारत मक्याची कणसं टाकली होती त्याच्यामध्ये. त्या आपल्याकडे तुम्हाला कोकणामध्ये पोपटी करतात माहीत असेल. ते पोपटी म्हणजे त्या मडक्यामध्ये ते असं सगळं बांधायचं, कागद पानं-बिनं लावलेली असतात आतमध्ये. त्या मडक्यात सगळं असं फॉइलमध्ये टाकायचं किंवा ते शेंगा टाकायचे. वालाच्या शेंगा लय टाकतात. लय खाल्ले पोपटी 2-4 वेळा केलेली आहे. मग खाल्लेली आहे. आणि ते मडक्याला झाकण बांधायचं पानाचं वगैरे आणि शेकोटी पेटवायची आणि शेकोटी पेटवली की त्याच्यामध्ये ते मडकं ठेवायचं. मग तो जाणकार माणूस असतो त्याला बरोबर कळतं आतमधलं भाजलं, नाही भाजलं, किती वेळ झाला, शिजलं का. ते उघडून बघायला काही चान्स नाही. मग ती शेकोटी विझवायची. मग ती पोपटी म्हणजे मडकं बाहेर काढायचं आणि मग ते उकळतं मडकं ते असं मोठ्या ताटाबिटामध्ये असं उलटं करायचं एक, 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 एक आणि मग त्याच्यामध्ये काय नॉनव्हेजवाले जे असतात ते काय ॲल्युमिनियमच्या फॉइलमध्ये बांधून टाकतात. आमचे साडूभाऊ आमचे एक शाकाहारी आहेत माझ्यासारखेच. त्याच्यामुळे ते शाकाहारी असल्यामुळे त्यांच्याकडे गेले की ती शाकाहारीवाली पोपटीमध्ये घेऊन जातात. हे बायको आणि आमचे सगळे नातेवाईक बायकोचे वगैरे जे आहेत, पोरगी आमची मांसाहारीवाले आहेत. पोरगी आता इथे येऊन सेटल झाल्यामुळे ते सगळंच खायला लागलेली आहे. कारण ते मरता क्या नाही करतावाला आहे आणि आता हा नवरा जर्मन त्याच्यामुळे हो घातलेला. त्याच्यामुळे सगळं ॲडजस्ट झालेली आहे ती. त्याच्यामुळे असं हे सगळं Airbnb आणि फिरण्याचं प्रकरण आहे. त्याच्यामुळे आता आम्ही 2 म्हातारे इथे रस्त्याच्या कडेवर बसलेलो आहेत. बाकीचे लोकं उंच डोंगरावरनं गाडीकडे जातील लांब आणखी मैल 2 मैल. तिकडनं गाडी घेऊन येतील तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसू. बाकी आनंद आहे. येऊन आता किती दिवस झाले, मी 15 तारखेच्या संध्या रात्री आलो आणि आजची तारीख किती आहे 28 बरोबर आहे. 10-15 एक दिवस झाले. आता वेध लागलेत परतीचे. कारण भारताची आठवण यायला लागली, घरची आठवण यायला लागली. अरे किती पाऊस पडतो, घरात गळतं का? ती का बाईला सांगितलेलं चावी दिली, ती रोज जाऊन साफसफाई करते, झाडाला पाणी घालते वगैरे घरी. पण ते आता मला वेध लागलेले आहेत. म्हणजे बायकोला अजून काय आपलं हे काय कर्तव्य मुलीकडे जायचं दरवर्षी आपलं हे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे कर्तव्य निभावायला आणि बरं वाटतं इथे. आता मी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच आलो आहे. हवा छान आहे. साधारण एक 17, 18, 19 डिग्रीची हवा आहे. लहरी हवामान ज्याला म्हणतात तसं आहे. मध्येच आता ऊन पडतं म्हणून ऊन पडलं म्हणून मी गॉगल लावला. गॉगल लावून टोपी घातली. थोड्या वेळाने ऊन बिन सगळं गायब झालं आणि पाऊस पडायला लागला. मग रेनकोट आणलेले होते. ते रेनकोट घातले. मग 10-15 मिनिटांनी जरा डोंगर चढेपर्यंत रेनकोट घालायची पण काय गरज नाही. मग रेनकोट काढला. घामाघूम झालं होते सगळं. अंगावरचे जॅकेट-बिकेट सगळं काढलं. आतला स्वेटर घातलेला काढला. कानटोपीच्या वरती मफलर नाही आतमध्ये ते पट्टी, कानपट्टी सगळं काढलं आणि गरम व्हायला. हवा छान आहे. जेवायचे व्यवस्थित चाललेलं आहे. बाकी प्रवास हा असा म्हणजे ह्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्वतःची गाडी असल्यामुळे गाडीत बसायचं आणि ते Google मॅप बघतात. Google मॅपमध्ये त्यांना असे स्पॉट्स सापडतात. आजूबाजूला चिक्कार माणसं आहेत. डोंगरावर चढणारी, नुसतीच फिरणारी, लहान पोरांना घेऊन आलेली. इथे घोडी-बिडी फिरतात. माझी बायको विचारते, "ह्यांना घोड्याचं काय अप्रूप आहे?" म्हटलं, "घोड्याचं अप्रूप असं नाही. इथे जंगलात फिरणारे मोकाट घोडे आहेत." त्यामुळे ते पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर फोटो काढला त्या लहान मुलीने, त्या भाचीने, बायकोच्या पोरीच्या भाचीने, तिच्या नवऱ्याच्या बहिणीची मुलगी बरोबर आहे. आणि मग तिचे लाड-बीड, मग तिचे फोटो काढले वगैरे, वगैरे. गंमत-जंमत झाली. त्याच्यानंतर मेंढ्या आहेत. तुम्हाला मागे म्या आवाज येत असेल. ते मेंढ्यांचं आता इथे 16 डिग्रीमध्ये त्या मेंढ्या राहतात म्हणजे त्यांना अंगावरती ती जाडजूड हे काय म्हणतात त्याला लोकर आहे. आणि काही लोक म्हणतात, अरे मी म्हटलं हे उन्हा पावसामध्ये कुठे जात असतील ना, म्हणजे त्यांना कोणतरी ते हे करतं मग काय म्हणतात त्याला, जेव्हा खूप पाऊस-बिऊस असतो तेव्हा ते सगळं जवळ घेतात त्यांना आणि काय खायला प्यायला घालतात. म्हणजे जेव्हा बर्फ-बिर्फ पडत असतं तेव्हा ते करतात. तर आता मी परत ऊन आलेलं आहे. उन्हामध्ये बसलेलो आहे. गाड्या बाजूने हायवे आहे. गाड्या जाताना थोडासा आवाज येत असेल. आवाज कमी यावा म्हणून मी ते प्लग कानामध्ये घालतो आपण, ते प्लग घेऊन हे स्पीकर तोंडाजवळ धरलेलं आहे. आणि बरं चाललेलं आहे. गड्या आपला गावबरा घरची आठवण यायला लागलेली आहे. आपलं वरण, भात, भाजी खाल्लेलं बरं. हे पाव खाऊन काय होतं, पोटाचं सध्या त्रास काहीच होत नाही बरं का. इथं कसं आहे हवा चांगली असल्यामुळे काय खाल्लं तरी तिच्या मायला पचतं.
आणि शांत झोप लागते. ही गंमत आहे. मला रात्रीतनं झोपेतनं उठायला लागतं 2-4 वेळा. डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणाला, "काय नाही, मानसिक आहे. काही झालेलं नाही, तुम्हाला धाड भरलेलं नाही." आणि दुसऱ्या एकाने निसर्गोपचारवाल्या, आमचा निसर्गोपचारात जातो ना आम्ही दरवर्षी. त्याच्यामुळे माझ्या आता सोसायटीमध्ये हे सगळे गंमत-जंमत बायका पोरांना घेऊन करायचे बरं. मी सगळ्यांना ओरडत असतो, एकट्याने जायचं नाही, बायका पोरांना घेऊन जायचं सोसायटीमध्ये. आता मग माझं ऐकून कन्व्हेन्शनला लोकं बायका पोरांना घेऊन जायला लागलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. तर जसजसे सोबर व्हाल तसतसं ते फिरायला पाहिजे. मी वर्षातनं एकदा ना उरुळी कांचनला निसर्गोपचार आश्रम म्हणून आहे, त्याचं ऑनलाईन आहे. निसर्गोपचार आश्रम टाकलं, उरुळी टाकलं, URULI की सापडतं. त्यांचं बुकिंग करायला लागतं. मी आता गेली 25 वर्ष जातो. 2000 सालापासून मी दरवर्षी जातोय. सुरुवातीला बायको, मुलगी आणि मी एकत्र जायचो. मग नंतर मुलगी स्वतंत्रपणे जायला लागली. बायकोच्या सुट्ट्यांप्रमाणे जायला लागले. मी माझ्या सुट्ट्यांवर. मग आता आम्ही मध्ये गणपतीला जातो. बायकोला गणपतीला सुट्टी असते. मी तर रिटायर्डच प्राणी आहे. त्यामुळे वर्षातनं एकदा निसर्गोपचार आश्रमात उरुळी कांचनला जायचं. मी आणखी नवीन एक आश्रम शोधून काढला, तो म्हणजे वर्ध्याला गांधीजींचा आश्रम आहे. तर मी कुठेतरी नागपूरला गेलो होतो, तिथून ते शोधत मी गेलो आणि त्या एकाने सांगितलं होतं. मग ते वर्ध्याचा आश्रम शोधून काढला गांधीजींचा. तिथं छानपैकी निसर्गोपचारच, त्याच्यामध्ये डॉक्टरीनबाई आयुर्वेदिक आहेत. त्यामुळे ते आयुर्वेदिक काढे-बिढे काय गंमत-जंमत, काय ते डोक्यावर टाकतात ना तेल, त्याला काय बरं म्हणतात, काहीतरी म्हणतात बुवा. असं झोपवतात आणि डोक्यावर एक थेंब तेल पडतं वगैरे, ते असे बऱ्याच आयटम. त्यामुळे मी 6 महिन्यातनं एकदा इकडे जातो, गणपतीला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, आणि मार्च महिन्यामध्ये तिकडे जातो. त्याच्यानंतर वर्षातनं एकदा बायकोबरोबर, पोरीबरोबर फिरणे, म्हणजे भारतात फिरणे. आता तसं काय झालं आहे, मी गेली 25-30 वर्ष फिरतोय. 35 वर्षाच्या सोसायटीमध्ये लग्न झालं, मुलगी झाली. मुलगी मोठी झाल्यानंतर आम्ही फिरायला लागलो. सुरुवातीला बसनी महाराष्ट्रामध्ये, मग नंतर भारतामध्ये, ट्रेननी, मग विमानाने आम्ही फिरायला लागलो. आणि मग नंतर प्रत्येक वेळेला मी मागे पण जसं म्हटलं तसं, की ITDCचं ऑफिस चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पूर्वी होतं. चर्चगेट रेल्वे स्टेशन. आता ते तिकडे गेलं आहे, मंत्रालयाच्या इकडे गेलेलं आहे. त्यामुळे तिकडे आम्ही दोघं जण, आपलं मी जातो, त्याला सांगतो की बाबा तिथे त्या मॅडम माझ्या आता ओळखीच्या झाल्यात, कारण 25 वर्ष झाली त्या नोकरी करत आहेत तिथे. त्याच्यामुळे त्या सांगतात, हां या सर, काय म्हणताय आता, काय कुठे जायचं ह्या वेळेला. मग मी सांगतो कर्नाटकात जायचं आहे. मग ते कर्नाटकाचा मॅप दाखवतात. म्हटलं आपल्याकडे 8 दिवस आहेत, फार तर 10 दिवस. आणि पूर्वी मला स्पॉन्डिलायसिस असल्यामुळे मी सांगायचो की मला ना कारचा प्रवास, बसचा प्रवास शक्यतो नको, ट्रेनवाला दाखवा. मग ते डायटम दाखवायचे. मग मी घरी जाऊन त्याचा इंटरनेटवर अभ्यास करायचो. कोणी ओळखी-पाळखीचा असेल, जाऊन आलेला, वडिलांना विचारायचो, वडील होते तेव्हा. किंवा वडिलांच्या सगळ्या वह्या आहेत. त्या वडिलांच्या वह्या सगळ्या लिहिलेल्या प्रवास वर्णनांच्या भावाकडे आहेत. मग ते भावाला फोन करून सांगायचं. मग तो त्याच्यातनं वाचून नकाशे-बिकाशे वडिलांनी कुठे गेलेले आहेत ते पाठवायचा. आणि मग तिथे ते सगळं प्लॅनिंग करायचं आणि जायचं. असं मी दरवर्षी जातो. त्याच्यानंतर हे करतो, काय 10 दिवस उपवास करतो. म्हणजे पूर्ण पाण्यावर. आता मी येण्यापूर्वी 10 दिवस पाण्यावरती पूर्ण होतो. वर्षातनं 2दा करतो मी. पूर्वी ते पावसाळ्यात एकदा करा म्हणायचे आणि डिसेंबरमध्ये करा. डिसेंबरमध्ये होत नाही. आता मी बायकोला कालच सांगितलं, म्हटलं गेल्यानंतर परत मला 10 दिवसाचा उपवास करू दे बाई. आणि उपवास म्हणजे फक्त पाण्यावर राहायचं बरं का. पाहिजे तर नारळ पाणी किंवा लिंबू पाणी. म्हणजे लिंबू पाणी म्हणजे लिंबू टाकायचं, मीठ टाकायचं. जरा मीठ टाकलं की जरा क्रॅम्प वगैरे जे येतात, पाय आखडतात, बोटं आखडतात, ते कमी होतं जरा. बाकी मला ब्लड प्रेशर नाही, सुदैवाने आई-वडिलांनी चांगलं शरीर दिलेलं आहे. मी त्या डॉक्टरकडे चेक करायला गेलो होतो. ते म्हणाले, "अरे यू हॅव गुड हार्ट." म्हटलं, "आय एम नॉट डूइंग एनिथिंग फॉर माय गुड हार्ट. माय हार्ट हॅज बीन गिव्हन टू मी बाय माय पेरेंट्स." तो म्हणाला, "व्हाय यू डोंट प्रॅक्टिस एनी योगा धिस दॅट?" म्हटलं, "नाही, मी काही याच्यामध्ये जात नाही, कशामध्ये, त्या जिम-बिममध्ये काय मी जाऊन काय करत नाही." हां, म्हणाले, "देन इट इज रिअली गॉड्स ग्रेस अँड पेरेंट्स गिफ्ट टू यू." त्याच्यामुळे मी तिथे वर्षातनं 2दा उपवास करतो. हे घ्यायला जातो, पंढरपूरला जातो दरवर्षी. माझे वडील वारकरी होते. भाऊ आमचा वारीला दरवर्षी आषाढीला जातो. त्याची बायको पण जाते बरोबर. ते दर्शन-बिर्शन काय ते जमेल तसं ते करून येतात. पण ते दरवर्षी वारीला जातात. मला वारीला काही जाणं झेपत नाही. बायकोला आमच्या काय फार देवधर्मामध्ये इंटरेस्ट नाही. बायकोच्या बरोबर आणि ते रजा-बिजा काढून त्यांना काही जमत नाही. तर मी आपला पहिल्यापासून पंढरपूरच्या मंडळींशी दोस्ती केलेली आहे. आणि त्यांना एकच आपलं सांगणं असतं, बाबा दर्शन घडवा, मग काय तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे.
त्याच्यामुळे ऑनलाईन पूर्वी दर्शन व्हायचं, आता ते ऑनलाईन दर्शन असतं नसतं काय काय गंमत जम्मत चाललेली आहे. त्याच्यामुळे पंढरपूरला दरवर्षी जातो, शक्यतो दिवाळीत जातो. म्हणजे दिवाळीत गर्दी कमी असते वगैरे वगैरे. आणि रेल्वेचं रिझर्वेशन जायचं यायचं करायचं, तिथल्या मंडळीनं सांगायचं आपल्या हे सभासदांना भक्त निवासमध्ये जाऊन राहायचं तिथे छानपैकी. किंवा ते पूर्वी ह्याच्यात कुठे गव्हर्नमेंट, माझं जोपर्यंत मी विद्यापीठात कामाला होतो तेव्हा आय कार्ड होतं, त्यामुळे ते गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसवरती जायचं 120 रुपयामध्ये. आता ते काय राहिलं नाही. पण जातो पंढरपूरला, विठोबाचं दर्शन करतो, एखादं वर्कशॉप घेतो, कार्यशाळा महाराष्ट्रभर घेत फिरतोय. जिकडे बोलवेल तिकडे. आता जायचं आहे कुठे, परत गेल्यानंतर जायचं आहे चायला कुठलं रे गाव, धुळे. गावाचं नाव धुळे. पहिल्यांदा रिझर्वेशन करायचं ठरलं तर त्या बाबाचा फोन आला धुळ्याच्या, की म्हणाला, ते नाशिकवाल्याचा फोन आला. आमच्या नाशिकला मी केलेलं आहे वर्ष. सर तुमचं पुढे करा ना. म्हटलं काय झालं. आमच्याकडे कार्यक्रम आहे तेव्हा. म्हटलं ठीक आहे पुढे करा. पुढे गेल्यानंतर परत त्याचा धुळेवाल्याचा फोन आला, आता ज्या दिवशी ठरलेले त्या दिवशी गटारी अमावस्या आहे का कुठेतरी अमावस्या आहे म्हणाला, काहीतरी श्रावणी अमावस्या आहे, हे कोणी येणार नाही म्हणाले आपल्याकडे. मग म्हटलं अरे असं नको, मग पोस्टपोन करूया. मग आता काहीतरी 4 ऑक्टोबर वगैरे ठरलेलं आहे. भारतामध्ये आल्यानंतर मुलीचं लग्न, मुलगी जेव्हा येईल जानेवारी 2026, तेव्हा आपल्या पद्धतीने करायचं आहे. त्यामुळे ते कर्जतजवळ सगुणा बाग बुक केलेलं आहे. ठाण्यामध्ये तिथे रिसेप्शन करायचं, त्याच्यामुळे ते एक हॉल तिथे पण बुक केलेलं आहे. तर ही सगळी मंडळी तिकडे येतील तेव्हा यांची सेवा करायला लागेल, अरेंजमेंट करायला लागेल सगळी. बरं चाललेलं. एक मुलगी आहे आणि ती इथे सेटल झालेली असल्यामुळे खुश आहे, आनंदी आहोत आम्ही पण. मुलीचं सुख ते आपलं सुख. बाकी रडायला तर बऱ्याच गोष्टी आहेत. तब्येत बरोबर नाही, कानाला ऐकायला येत नाही, भूक करतो सारखा, मग खातो हे खा ते खा, आणि वजन वाढतंय, आणि एक दम लागतो. सिगरेटी फुकलेल्या आहेत ना, केलेले प्रताप काय जात नाही. पण आता 35 वर्ष सोबर आहे. आपला माहीमचा इसम जो आहे त्याचा आता काहीतरी 55 का 56वा वाढदिवस आहे त्या ह्याचा. त्याच्यामुळे मरेपर्यंत सोबर राहायचं आहे, मरेपर्यंत जीवनाचं आयुष्य घ्यायचं आहे. बरेच लोक म्हणतात की अरे आता आमच्याकडे कशाच काय पत्ता नाही. म्हटलं होईल ना मेल्या. आता तू 30व्या-40व्या वर्षी आलेस ना. मरत नाहीत कोणी 80-90च्या आधी. आणि दारुड्याने चिकार धंदे केलेले आहेत, लोकांना त्रास दिला आहे. त्याच्यामुळे दारुड्या एवढ्या सुखासुखी वरती जाणार नाही. त्याच्यामुळे त्याला इथे जिवंत राहायचं आहे. पुढे बायको मरेल, पोरं काय बघणार नाहीत, पैसे संपतील, अनेक समस्या आहेत ना रे बाबा. त्या काय सगळे काय दारुड्याला एकट्याला थोडी आहेत, नॉर्मल माणसाला पण समस्या आहेत. या समस्यांना तोंड देऊन त्याच्यातून बाहेर पडून दारू न पिता चांगलं आयुष्य जगण्यासाठी BWने आपल्याला संधी दिलेली आहे. तो काय म्हणतो हॅरी हे टायबाउट, की प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, आणि तो करण्याकरता तुम्हाला 12 पायऱ्या दिलेल्या आहेत. अरे आपल्याला सायकॅट्रिस्टनी आणि धर्मगुरूंनी सांगितलं की अरे गधड्यानो जे करताय ते बरोबर आहे, योग्य मार्गावर आहे, ते करत राहा. पण आपण उपद्व्यापी असल्यामुळे आपण नुसतंच सर्व्हिस, नुसतंच 12 स्टेपिंग, नुसतंच 4थी पायरी असं करत राहतो. ठीक आहे. ओके. येस, वी आर रेडी, डोंट वरी. ओके. चला आता एक गाडी आलेली आहे, ती पुढे गेलेली आहे, दुसरी गाडी येते, त्याला थांबतो. बाय बाय, थँक्यू.